श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना जेवढी निशंक मनाने आणि निस्वार्थ भावनेने न मोजता जेवढी भक्ती जास्त होईल तेवढीच भक्ती ईश्वर त्या भक्तीने प्रसन्न होत असतात. कारण तुम्ही कधीही पहा, जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो मोजून मापून, तेव्हा ती गोष्ट आपल्या लक्षात राहत असते की आपण एवढी सेवा केलेली आहे, किंवा मोजल्यामुळे आपण एवढे 11 माळी किंवा 5 माळी 3 माळी काय असेल ते नामस्मरण केलेलं आहे, तर ही मोजली जाते. तर मोजून सेवा करण्यापेक्षा माझ्या मते जेवढी तुम्ही निशंक मनाने आणि निस्वार्थ भावनेने भक्ती कराल ना, की जेवढी होईल एवढं जरी नामस्मरण केलं किंवा तुम्हाला एखाद्या इच्छेपूर्तीसाठी जरी सेवा केली, तर बाबा 9च दिवस किंवा 11च दिवसाचं पारायण, आणि जरी समजा त्या सेवेमध्ये नाहीच फरक पडला तरी लगेचच काही लोक हताश होतात की मी एवढ्या दिवसाची सेवा केली परंतु मला काहीच फरक पडला नाही. परंतु जर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवला, कारण स्वामींना संपूर्ण ब्रह्मांड सांभाळायचं आहे. मग तुम्हीच विचार करा, एखादा व्यक्ती जर कुटुंबामधील प्रमुख असेल तर त्याच्याकडून प्रत्येकाला सुख भेटतं का? तुम्ही याच्यावरूनच विचार करा. मग आपले स्वामींना तर संपूर्ण ब्रह्मांड सांभाळायचं आहे, मग त्यांच्याकडून थोडासा उशीर झाला तर हरकत नाही, तुम्ही सेवा वाढवा ना. 11 दिवसाच्या पारायणामध्ये जर नाहीच तुमचं एखादी इच्छा पूर्ण झाली तरी तुम्ही सेवा वाढवा. दुसऱ्या वेळेस 21 दिवसाचं पारायण करा, मग तरी तुमची सेवा स्वामी इच्छा. आणि कधीही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही केलेलं कर्म कधीच वाया जात नाही. हे तुम्हा सर्वांना प्रत्येकाला माहीत आहे की आपल्या कर्माचा हिशोब लावला जात असतो. आणि नेमकं याच पद्धतीने तुमची जरी सेवा वाढली तरी स्वामी तुमची सेवा काही सोडून देणार आहेत का? त्याचं फळ हे तुम्हाला देखील भेटणारच आहे. त्यामुळे तुम्ही विश्वासाने स्वामींची सेवा तर करायची आहेच, परंतु स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे की माझे स्वामी मला कधीच एकटे सोडणार नाहीत. कधीही कोणतेही दुःख आले, संकट आले, अडचणी आल्या तर माझे स्वामी माझ्याबरोबर राहणार आणि मला नेहमी अनुभव देणार. हा विश्वास जर मनामध्ये असेल ना, तर खरोखर तुमच्या अनुभवांची लाईन लागेल आणि साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुमच्याबरोबर पावलोपावली आहेत. हे यांचे देखील तुम्हाला अनुभव येतातच. कारण ज्या भक्तांची सेवा तशी आहे ना, त्या लोकांना भरपूर आपल्या चॅनलवरती एका व्यक्तींचे कितीतरी अनुभव आहेत. खरोखर स्वामींची सेवा करत असताना खूप सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या औरंगाबाद जिल्हा येथील राहणाऱ्या आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. अनुभव शेअर करायचा आहे. हो, अनुभव शेअर करायचा आहे ताई. गुरुवारपासून 5 दिवस झाले. माझ्या मुलाला खूप हे झालं बरं का, फरक पडला. ताई नाव सांगायचंय का नको? नाही, सध्या नाही सांगायचंय. बरं, जिल्हा तालुका काय सांगायचंय का? हो, जिल्हा तालुका औरंगाबादच आहे ना. औरंगाबाद का संभाजीनगर? बर. काय झालं होतं मुलाला तुमच्या ताई? माझ्या मुलाला मित्र हे ते असं सोबत मुलांसोबत जाणं, राहणं, खाणं पिणं मग लई येड्यासारखं करू लागला. संगतीने तसं झालं होतं का? संगत चांगली नव्हती का त्याची? हा, संगत चांगली नव्हती. आणि पैसे यायचे ना त्याचे पेमेंट हे, तर मग रोज घरी द्यायचा नाही, खर्चायचा तिकडं करायचा. तर मग मी सेवा घेतली गुरुवारपासून, खूप छान फरक पडला त्याला. अरे वा. मग काय सेवा काय घेतली, म्हणजे काय मिळाली सेवा तुम्हाला? सेवा हीच हे केली त्याला, तारक मंत्राचं पाणी दिलं. किती वेळा तारक मंत्र म्हणत होता तू? संध्याकाळी. तो नव्हता म्हणत, मीच म्हणत होते. तुम्ही पण किती वेळा? संध्याकाळी फक्त. पण किती वेळा? काय एकदाच तारक मंत्र म्हणा?
नाही 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 तारक मंत्र म्हणायचे मी सारखं असं मोबाईल मध्ये लावून आणि 11 वेळेस हे जप माळ हे करायची जप 11 माळी का? 11 माळी हो 11 माळी संध्याकाळी. हा हा हा. पाण्यावर हात ठेवूनच करत होता का? नाही अगरबत्ती लावलेली राहायची तारक मंत्र मोबाईल मध्ये लावलेला राहायचा हा आणि ते मोबाईल मध्ये लावून ठेवायचं आणि 11 माळा बसून स्वामी पुढे बसून जपायची माळा. हा हा हा. आणि पाणी ठेवलेलं स्वामींच्या समोर तेवढं. हो पाणी ठेवलेलं आणि ते उदी असते ना ती त्याच्या हा अंगावर हा. फूक मारल्यासारखी करून त्याच्या उशाला ठेवली. अरे वा हा हा. हो उशाला तुमच्याच मनाने केली होती का तू? की त्याच्या बुद्धीतच फरक पडून गेला. हा हा. हो ते स्वतःहून म्हणला गणपती उठाच्या दिवशी मम्मी मला बाहेर पाठवू नको मी जात पण नाही बाहेर म्हणून. हो खूप छान फरक पडला ताई. अरे वा म्हणजे स्वभाव आता किती दिवसात लगेच फरक जाणवला तुम्हाला? लगेच आता गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार लगेच दुसऱ्या म्हणजे एक 2 तासातच म्हणतो लगेच सेवा केली मी सकाळी. हा आणि तो गेला त्याचं काम करून आला. हा थोडं काम होतं त्याला दिवसभर न थोडं काम करून वापस घरी आला लगेच. हा आणि जेवण केलं आणि लगेच झोपला तो. सकाळी सेवा केली मी. हा हा हा. अरे वा. हा तारक मंत्राचं पाणी दिलं त्याला सकाळी. हा हा हा. सेवा केली दर्शन घेतलं गेला रोजच टिक्का बिक्का लावून जात राहतो तो. अरे वा म्हणजे दर्शन घेतो ना स्वामींचं दररोज? हो हो दर्शन घेतो अरे स्वामींचं. वा उदी वा. लाव म्हणलं उदी लावतो पाणी घेतो. हा बॉटल भरून फ्रीज मध्ये ठेवली तेच घेतो प्यायला. हा हा हा. आणि मग तिथून आला जेवण केलं मग झोपला तो. मग माझ्या लक्षात आलं म्हटलं झोपला तर आता याच्या विचारात आपल्याला बदल झाला पाहिजे. आज गणपती उठणारे जर मित्राबरोबर गेला हा तर मग पुन्हा त्यांच्यासारखं फिरत राहीन हा. हा हा हा. बरोबर. मग लगेच उदी घेतली लगेच पुढीत झोपला तो तर उशाला ठेवून दिली. हा हा. अरे वा. झोपेतून उठला हा. आणि झोप होती तोपर्यंत स्वामीनं त्याच्या बुद्धीत लगेच उजेड पाडून दिला. अरे वा. बरं झालं तुमचं दिवा टेन्शन तरी बंद झालं ताई. दिवा दिवा ते चालूच होता स्वामींचा. हा हा. आणि मग लगेच उठला आणि म्हटलं बाळा जार भरून आण बाहेर पाणी घेऊन येते म्हणे मम्मी मी बाहेर कशालाच जात नाही म्हणे मला बाहेर जायचं सांगू पण नको मी जात पण नाहीये हा हा. काही. मग पुन्हा उठला जेवण करून मी व्यवस्थित पाणी ते दिलं त्याला. त्या दिवशीपासून सगळं चांगलं आहे असं काही नाही. पैसे आणले घरीच ठेवले सगळं असं व्यवस्थित. असं काही नाही. खूप छान झालं ताई. हो लगेच लगेच रे फरक बघा पडतो. स्वामींची लीला कशी आहे. किती दिवस झालं तुम्ही स्वामींच्या सेवेत आलात? स्वामीच्या सेवेमध्ये मी 2-3 वर्षापासून आहे अशी स्वामीचं दर्शन वगैरे पण 6 महिन्यापासून मी जास्त 11 गुरुवार माझे 11 गुरुवार केले तर त्याला चांगली ड्युटी लागली. अरे वा. म्हणजे कशाचा जॉब लागला का त्याला? तो आधीच त्यांनी वायरमनच्या हाताखाली काम केलं. हा हा हा. आणि गाडी चालवली त्याने MSCBची. हा हा. आणि त्याच्यानंतर आता वायरमन सुपरवायझर झाला. 11 गुरुवार केले. 11 गुरुवार केले ड्युटी लागली. दुसरे 11 गुरुवार केले त्याला मोठा जॉब लागला. आता सुपरवायझर झाला आणि गाडी पण चालवतो. अरे वा. खूप छान झालं. म्हणजे तुम्ही गुरुवारची काय फक्त उपवास करत होता का ग्रंथ वगैरे पण वाचत होता? नाही तेव्हा फक्त मी उपवासच करत होते स्वामीचे. 11 गुरुवार करायचे. गुरुवारच्या दिवशी सेवा करायची. हा. तारक मंत्र म्हणायचा. आपलं स्वामी पुढं बसायचं थोडा वेळ. फक्त पूजा हे ते करायचं. आणि मंदिरात जाऊन दर्शन घेऊन यायचं जसं जमन तसं. अरे वा. किती छान ताई. बघा तुमची सेवा म्हणजे प्रत्येक सेवा स्वामींजवळ पोहोचते ताई. हो आता मुलीला पण दिली ताई मी. माझ्या मुलीला पण सेवा दिली आता. हा हा हा. अरे वा. मुलीला पण घेतली का तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये? सेवा करायला सांगितली तिला? हो बहिणीला पण घेतलं मुलीला पण घेतलं. हा. आता हळूहळू आता माझ्या भावाला पण घ्यायचंय. हा हा हा. हो अरे वा. छान झालं. तुम्ही मग स्वामी सेवेकडे पण वाढवायचं खूप छान काम करताय ताई. हो हो. मुलीला पण घेतलं. मुलगी थोडी टेन्शन मध्ये आली होती. हा हा. होत राहतात या गोष्टी जात राहतात चालू राहतात हो आहे की हो नाही. हो हो. चांगलंय सगळं चांगलंय पण कोणाची नजर बाधा लागती काही हो. मित्राबरोबर गेल्यावर काही थोडंफार हे होतं आहे ना. हा बरोबर आहे. काही ना काही त्रास हा म्हणजे कसं आहे की सारखं पण आनंद असला की थोडंसं दुःख येतच असतं ताई. हो येतच. मग सगळ्या गोष्टी चांगल्या आणि थोडंफार दुःख म्हटलं येतच राहतं टेन्शन हे ते. असू द्या बरोबर. आली हो आली तर लगेच तिला टेन्शनच कमी होऊन गेलं तिनं हो पण. ना. हो ती जादूच आहे. स्वामींच्या नावाची जादू आहे ताई. हो खूप आहे ताई खूप आहे. मग म्हणलं आज अनुभव आपला शेअर करावा कारण की खूप
आपल्यासारख्या ज्या आई आहेत त्या खूप टेन्शन मध्ये ना लेकरासाठी. हो ना, हो ना, हो ना. त्यांना म्हणजे काय सेवा करू, काय करू असं टेन्शन असतं. पण म्हणूनच तुम्हाला मी सेवा पूर्ण विचारली. तुम्ही काय काय सेवा केली? हो जेवढे विश्वासाने सेवा कराल ना तेवढं फरक लवकर पडतो ताई. हो, लगेच फरक पडतो ताई. एवढी साधी भोळी जशी जमेल तशी. हो ना, हो. मग कसं आपले प्रयत्न कसे करायचे, त्यांना तारक मंत्राचं पाणी तांब्यात ठेवते मी, झाकण ठेवते, उदी टाकते त्याच्यामध्ये हां. आणि ते देते. आणि घरात पण लावून ठेवते. ते घरात असले मुलं किंवा सकाळपासून संध्याकाळी केव्हा पण हे चालू राहतं माझं मोबाईलवर. हां, हां, हां. म्हणजे तो झोपला ना तर ते मंत्र पण असे त्याच्या याच्यावर पडते ना, मग अंगावर हो आपलं ना, हो. बुद्धीवर पडते ना हां, लेकरांच्या. हां. हो ना, हो ना. उदी ठेवली का लगेच ते बुद्धीत हे होऊन जातं लगेच. हो, खुशाल. हो, हो, हो. ते स्वामींचा आशीर्वादच बरोबर राहतो ना ताई. हां, असं. हां, चालेल. गाडी खूप हो, गाडी पण निघाली ना त्याची. हां. रोज गाडी निघाली का लगेच स्वामीचं नाव घेऊनच गाडी त्याची बाहेर काढते मी. म्हणजे अरे वाह! हां, हां. म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वामींच्या नावानेच सुरू होते ताई. हो, हो. स्वामीच्याच नावानं सुरू होती प्रत्येक गोष्ट. सकाळपासून झोपातून उठल्यापासून तर झोपेपर्यंत त्यांचंच ते. हां, हां. नाही खूप सुंदर अनुभव आहे ताई. ताई माझे मुलं पण आले सेवेत. मी आले, माझे मुलं पण आले, माझी मुलगी आली. आता बहिणीला पण सेवा सांगितली. आता तिला फोन करेन मी आज काय करते काय नाही हां, हां. विचारते. नाही करेल की तिला म्हणजे आता थोडा फरक पडला की लगे आपोआपच आणि स्वामींची इच्छा झाली की घेतातच ताई स्वामी सेवेमध्ये ताई. हो, हो. स्वामी घेतातच. बरोबर आहे. हं. चालेल. खूप सुंदर अनुभव आहे ताई. शेअर करते मी. हो, शेअर करा आणि तेच सांगते सगळ्यांना लेडीजला, हां. आपल्या बहिणींना की मुलांसाठी सेवा करा तुम्ही. काही टेन्शन घेऊ नका. स्वामीवर सोडा आणि सेवा करा मुलांसाठी. होता होईन तारक मंत्राचं पाणी, उदी हे ते देत राहा लेकरांना. हो ना, हो ना. खूप छान मेसेज आहे ताई. हो, हो, हो. चला. त्यांनी खूप त्याला दुसरीकडे दवाखान्यात हॉस्पिटलला इकडे न्यायची तयारी केली होती ताई. हां, हां. आम्ही न्यायचं होतं त्याला, पण म्हटलं थांबा मला माझ्या स्वामीवर टाकून देऊ द्या एकदा, मग बघू नंतर. म्हणजे माझ्या नातेवाईकांनी, माझ्या भावाने त्यांनी. हां, हां, हां. म्हणजे त्याला त्याच्यासाठीच का मित्रातून बाहेर निघण्यासाठी का? हां, मित्रात गेलं म्हणजे कसं लेकरं व्यसन करतात ना. हां, हां, हां. व्यसनासाठी. अरे वाह! छान. हां, हां. मग मग लेकरं व्यसन करतात ना, मग ते वाढत चालतं ना. हां, हां, हां. हां, मग त्याच्यासाठी न्यायचं होतं त्याला दुसरीकडे असं नाही का हां, न्यायचं. हां, बरोबर औषध वगैरे देणं. हां, तर ते कॅन्सल केलं मी. म्हटलं थांबा माझं हे करू द्या म्हटलं, मग नंतर नेऊ म्हटलं आपण. हां, हां. ते नाही छान झालं कॅन्सल खूप. केलं. हो, कॅन्सल केलं. स्वामीची सेवा चालू केली त्याच्यासाठी डबल. हां, हां. तर छान झालं. आता 4-5 दिवस झाले सगळे व्यवस्थित आहे. शांत पण झाला, चिडचिड कमी झाली. असं खूप झालं. हां, हां, हां. छान झालं. बरं झालं ताई. खूप छान मेसेज पण आहे आणि तुमचा अनुभव पण खूप छान आहे ताई. शेअर करते मी. हो ताई, करा. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूप सुंदर सुंदर स्वामी अनुभव हे देत असतात. तुम्ही जेवढा स्वामींवर विश्वास ठेवून सेवा कराल ना, तेवढेच स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर राहतात. जसे या ताईंना सुंदर सुंदर अनुभव आले, त्या पद्धतीनेच तुम्हाला देखील खूप सुंदर अनुभव हे नक्कीच येईल. जसं ताईंनी कळकळीने विनंती केली तेच माझं देखील मत आहे. तर खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. मला देखील खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे आलेले अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे. तर त्या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होणार आहे. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि आपल्याला प्रत्येकजण स्वामीमय करून टाकायचे आहे. कारण स्वामींची जशी आपल्या सर्वांवर कृपा झाली आणि प्रत्येकाचं टेन्शन जसं दूर झालं तसंच प्रत्येकाचं
टेन्शन हे दूर झालं पाहिजे आणि त्यासाठी जे तुम्हाला श्री स्वामी समर्थांनी अनुभव दिलेले आहेत, कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव दिले, आता स्वामींचं कार्य संपलेलं आहे. जे आहे कार्य ते तुमचं आहे, त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची मनापासून आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.